अध्याय 35. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री सद्गुरु दत्तात्रय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. एक मुंबापुरीचा राहणार रूपगुण संपन्न अल्पवयस्कर मराठे जातीचा नर हरी ऐसा नामाचा, ज्याची मातुश्री भाविक, बंधू लहान दादा नामक, पत्नी तरुण 18 वर्षात्मक, भगिनी अधिक असती, जासी शहर सुधराई कचेरीत नोकरी करीत असे मुंबईत. तो स्वामी राजांचा महिमा अद्भुत श्रवण करूनही आनंदला. त्या काळी त्याचे चांगले परिचित अक्कलकोटचे दाजीबा भोसले होते मुंबईत. हरिभाऊने भेटून तयासी त्वरित समर्थ वृत्त विचारिले. तेव्हा दाजीबाने योगेश्वर लीला अपार अगम्य कथीला हरिभाऊला. पुढे अक्कलकोटात जाण्याचा निश्चय झाला म्हणून सुंदर पादुका करविल्या. अधिकाऱ्यांशी आज्ञा मागून खर्चावयासी रौप्य मुद्रिका घेऊन जगन्नाथ मित्र संगे करून अग्निरथ मार्गे अक्कलकोटी पातले. जोशीबुवांचे येथे उतरले. समर्थ दर्शनार्थ उत्सुक झाले. त्या समय परमात्मा जाऊनी बैसले होते राजवाड्यात. आता गुरुदर्शन कैसे घडेल असा चिंतेत हरिभाऊ विवळ. मग राजद्वाराजवळ बैसले जाऊन दर्शनेच्छू. तदा भोजनाचा होता समय. भोजन करूनी शयन करीती नृपवर्य. तो अकस्मात स्वामी भक्तिप्रिय चोळापाचे जामात ते. श्रीपाद भट्टची शोध करीती सत्वरी, की दर्शनासी कोणी आलेत काय नरनारी. तो पाहिले दोघेच स्वहितकारी दत्तदर्शनासी आलेले. त्या दोघांस घेऊन श्रीपाद भट राजवाड्यात नेऊ लागले नीट. तो चोळाप्पा समर्थांचे उच्चिष्ट ताट करी घेऊनी चाललासे. तेव्हा हरीने चोळाप्पास पुशिले. उच्चिष्टांनाचे तुमचे हात भरले. हे कोणाचे उच्चिष्ट सांगा भले, स्वामींचे असल्यास मज द्यावे. मग चोळाप्पा बोले, भाविक हे असे स्वामी राजांचे उच्चिष्ट अन्नोदक, शुद्ध भावनायुक्तासी प्रासादिक देतसो भाग्यवानासी. ऐसे वधूनी चोळाप्पाने तात्काळ भगवदुष्टिष्ट प्रसाद सजल. हरिभक्तासी अर्पिला निर्मळ. त्याने प्रेमपूर्वक भक्षिला. नंतर योगेश्वर पद समीप जाऊन पूर्ण ब्रह्म मूर्तिमंत विलोकून हरिभाऊने दंडवत नमन कर जोडूनी घातले. 2 घटिका बैसुनी प्रभुपाशी बिराडी पातले स्वस्थ मानसी. भोजन विधी आटोपुनी परस्परांसी वदती हरी आणि जगन्नाथ. आल्यासारखे कार्य झाले. दर्शन होऊनी प्रसादा बक्षिले. आता संसार सोडून राहिले पाहिजे गुरुभक्ती भजनयुक्त. याच रात्री हरिभाऊंशी स्वप्नात झाला भावी योग्य दृष्टांत, की तू प्रपंच जाल त्यागोनी सदोदित भजन करी रे निरुपाधिक. जागृत होणे जगन्नाथासी हरी म्हणे मन कामना सिद्ध झाली पुरी. आणि चोरी होऊनी त्याच रात्री पागोटे सामान काही गेले. तेव्हा हरीने चोळाप्पासी स्वल्पधन देऊनी करविले नैवेद्य ब्राह्मण भोजन. समर्थ चरणांसी पादुका लावून प्रसादिक म्हणून घेतल्या. पुढे योगी राजांची आज्ञा प्रसाद घेऊन मुंबईस गेले दोघे सज्जन. हाती विणा टाळ ग्रहण करून हरिभाऊ करीती भजन समर्थांचे. सोडूनी प्रपंच संसार पाश हरिभाऊ विनटले गुरुभक्तिवश. श्री गुरु स्वामी समर्थांचे सावकाश मठस्थान त्यांनी करविले. त्या मठस्थानात उत्तम रीती समर्थांच्या पादुका आणि लेख्य मूर्ती विराजित करीती युक्त भक्ती दर्शनासी येती लोक बहु. वर्षातून 2-3 वेळा अक्कलकोटी येती दर्शनाला. वीणा घेऊनी सुस्वर गाती भजनाला देहभान रहित ते. अभंग पदे आदी कविता नवी आरत्या भजनाधिक बरवी. रचुनी स्वामी समर्थ पदवी सत्कीर्ती वर्णिली हरिभाऊनी. वाढला हरिभाऊंचा शिष्य संप्रदाय. अहमदनगरचा एक द्विजवर्य नाना रेखी ज्योतिषी लोकप्रिय अक्कलकोटी येऊन गेलेला. तये स्वामी राजांच्या पादुका स्थापन करूनी रचिले सुंदर स्थान. पूजा नैवेद्य आरती आणि भजन करीत असे नाना मंडळीसह. त्या नाना जोशाने हरिभाऊ भक्तास येऊनी ठेविले अहमदनगरास. तेथे राहुनी हरिभाऊ भक्त थोडे दिवस मुंबापुरीस परत गेले. नगरचे भाऊ ज्योतिषी विद्वान त्याज पाशी नाना रेख्याने केले अध्ययन. ते भाऊ जोशी वृद्ध नेत्रांध असून ज्योतिषात निपुण होते. तो नाना रेखी धनप्राप्ती करिता मुंबापुरीस काही दिवस वसता. हरिभाऊचा समागम घेऊनी तत्वता लागला यतींद्रांचे भजनास. काकूबाई हरिभाऊची जननी आणि विरक्त गुरुभक्त तैसी भगिनी वारंवार अक्कलकोटास येऊनी बसूनी
दर्शन नित्य घेती. मुंबईच्या कांदेवाडीतील मठात हरिभाऊ भक्तांचे आरती भजन होतं. तात्पर्य हरिभाऊ राघू विरक्त भगवत भक्त झाले. पुढे थोडक्या संवत्सरात हरिभाऊ पावले कैवल्यवास. नंतर त्यांचा कनिष्ठ पुत्र चालवित मठाधिक व्यवस्था सर्व. या मठासी केजकर महारुद्र देशपांडे अधिक होते सहाय्यकार. तैसेच गणेश बल्लाळ मुळेकर सोलापुरी नौकर होते जे. स्वामी समर्थांचे दर्शन घडले आहे त्यांसी पूर्वभाग्य करून ते सांप्रत स्वामीराज दयेने जाण मामलतीचे काम करीतात. त्यांनी पुणे वैभव वर्तमानपत्रात छापवून कळविले सर्व लोकात की अक्कलकोट स्वामींचे विचित्र चरित ज्यांनी अनुभवले असेल ते इत्तंभूत त्यांनी स्पष्ट लिहून मुळेकरांकडे द्यावे पाठवून. त्याप्रमाणे कित्येकानी करुणी लेखन पाठविले त्यांच्याकडे. नंतर मुळेकरांनी पुणे वैभवात छापवणी केले विख्यात. पुढे ते सर्व एकत्र करुणी यंत्रमुद्रिकेत मुद्रित करविले पुस्तक रूपे. यावरूनही त्यांचे चित्त असावे श्री गुरुभक्तियुक्त. असो हे हरिभाऊचे मठात धनसाह्य करीती चांगले. तैसेची बाळाप्पा दिक सेवेकरी तयांसी मुळेकर साह्य करीती आदरी. ऐसे गुरुभक्त उपासक नरनारी होती अनेक समर्थांचे. तैसेची मुंबापुरीत असणारे सरस्वत ब्राह्मण सद्गुरस्थ खरे. ज्यांसी बळवंतराव भेंडे ऐसे सारे म्हणती प्रसिद्ध लोक ते खाजगी नोकरी सावकारी करीत असता क्षीणरोगे विकारी. झाले युवावस्थेत नाना प्रकारी करीती उपाय साधने. पुष्कळ उपाय करूनही थकले. पुढे पुणे शहरात जाऊन राहिले. तेथे औषधोपचार बहु झाले परंतु स्वल्पही गुण वाटेना. तेव्हा कित्येक गृहस्थ सज्जन म्हणती अक्कलकोटास पाहावे जाऊन. अवतारिक पुरुषांचे होता दर्शन आराम होईल वाटते. ते परिसुनी बळवंत भेंड्यानी आत्महितार्थ विचार करूनी मातुश्री अधिक संख्ये घेऊनी अक्कलकोटी पोहोचले. जाळकरांच्या वाड्यात उतरले. स्वामी राज दर्शनासी भेंडे गेले. त्या काळी खासबागेत विराजले होते जगद्गुरु दत्तात्रेय. तेथे श्रीफलादिक अर्पून बळवंते घेतले लोटांगण. तादक जगदीश्वर पद दर्शन वंदन केले सर्वांनी. सुंदर कांती तेजस्वी मनोहर देखुनी म्हणती हे प्रत्यक्ष महेश्वर. करावयासी जगदुद्वार यतीश्वर नरवेशे अवतरले. मग दुसऱ्या दिवशी स्नान करून पूजा साहित्य सकल घेऊन भेंडे खासबागेत जाऊन पुरुषोत्तमा वंदिती. पूजनाधिक झाले यथासांग. तेव्हा परमपुरुष परमात्मा असंग त्या भेंड्यासी श्रीफल प्रसाद अभंग प्रसन्नत्वे आरोग्यकारक देती. आणि वदती आशीर्वचन स्वस्थ असावे गृही जाऊन पुष्पहार प्रसाद प्राप्त होईन. बळवंत कृतकृत्य झाले. बळवंत मातुश्रीचा विचार पाहावे श्री विठ्ठल क्षेत्र पंढरपूर. नित्य नेमे सायंकाळी दर्शनातूर बागेत भेंडे मातेसह आले. आम्र वृक्षतळी त्या काळी श्रीपाद वल्लभ नृसिंह गुरु माऊली. शुद्ध भाव जाणून कळवली सर्वज्ञ सर्व साक्षीत्वे. ठेवणी करद्वय कटीवर उभी सगुण घनश्याम मूर्ती सुंदर. श्री पांडुरंग विठ्ठल स्वरूप अभयकर धरिले वरद प्रभूने. साक्षात पांडुरंग विठ्ठल मूर्ती विलोकुनी सर्वांस समाधान वाटले चित्ती. भेंडे मातोश्रीसह संतुष्टले अति समर्थातिशय पाहुनी. नंतर गाणगापुरास जाऊन देवपूजन नैवेद्यादी आटोपून पुण्यास येऊनी शुभवृत्त निवेदून मुंबईस गेले ते भेंडे. यजमानाचे आज्ञेनुसार नोकरीस पुरवत लागले निरंतर. रोग निर्मुक्त झाले रूढ शरीर स्वामी समर्थ कृपेने. हे रामचंद्र कैरो भेंडे गृहस्थाश्रमी वर्तती युक्त परमार्थ. परोपकारी गुरु स्वामी कार्यार्थ परिश्रम करीती निरालस्य. कामसंपताची देवदर्शन भगवत चरित्र वेदांत श्रवण करीती सत्काल क्षेम सज्जन बळवंतराव भेंडे ते. श्री गुरुस्वामी परमेश्वर कृपादृष्टी करील जयावर. त्यासी चारी पुरुषार्थ प्राप्त होई साचार. का न्यून नसेची. ऐसी श्री गुरु समर्थांची लीला अगमवर्तक देवाधिकाला भवानवी तारक सर्वत्राला इति 35 समाप्ता. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.